Okay, once you heard the sound of recording, please mark your presentee. Yes, everyone, please mark your presentee. Ayush Vedant. Okay. So let's start. We are going to start with your lesson number 10. I think that is the last lesson of your history, right? Yes. This one is the last one. Yes. Changing life 2. बदलते जीवन भाग 2. In this chapter, we shall look at the changes that have taken place in the fields of language, sports, theatre and films, newspapers and televisions. See, लास्ट लेसन मध्ये काही गोष्टी पाहिल्या होत्या, जसं औद्योगिक विकास कसा झाला, सामाजिक सुविधा कोणकोणत्या आल्या, ग्रामीण विकास कसा झाला, then how the rural development took place, then how the economic life changed, then the test tube baby, then the Jaipur food, yes, kidney transplants, all the things we have learned about, yes, and in this lesson that we are going to start today, we are going to learn about the language, then sports, then theater, films, okay, भाषा, क्रीडा, नाटक, चित्रपट, न्यूजपेपर, वृत्तपत्रे and television, दूरदर्शन. या क्षेत्रात कोणती प्रगती झाली, कोणते बदल झाले, what changes took place in these fields, that we are going to learn. Okay. First is language, म्हणजे भाषा. हिंदी, आसामीज, बेंगाली, गुजराती, कन्नड, कश्मीरी, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू, कोकणी, मणिपुरी, नेपाली and सिंधी are the official languages in the India. आपल्या भारतामध्ये हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मीरी, मल्याळम, त्यानंतर मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू, कोकणी, मणिपुरी, नेपाळी आणि सिंधी या सगळ्या भाषा ऑफिशियल लँग्वेजेस आहेत, म्हणजे महत्त्वाच्या मानल्या जातात. These Indian languages also have dialects, but their number is now on the decline. या भाषांच्या बोलीभाषा सुद्धा आहेत, पण त्यांची संख्या आता कमी होत आहे. जसं मराठी कमी तर ठिकाणानुसार आपली बोलीभाषा बदलते. तसे ती मराठी कोकणात वेगळी आहे, विदर्भात वेगळी आहे. येस. Timely steps should be taken to nurture them. Otherwise, we will lose an important part of our heritage. मग ह्या ज्या बोलीभाषा आहेत त्या आता कमी होत चालल्या आहेत. त्या आपण वेळीच जपायला हव्यात. त्यांचं जपणूक केली पाहिजे. अन्यथा एक जो चांगला ठेवा आहे, जो चांगला हेरिटेज आहे, तो काय होईल? नष्ट होऊन जाईल. Nevertheless, Hindi, which has reached everywhere through the medium of Hindi movies, has served to unite the country by language. बघा, आणि असं असलं तरी हिंदी भाषा भाषिकदृष्ट्या सगळीकडे पोचली आहे. कशाच्या मार्फत? बॉलिवूड मूवीज, हिंदी चित्रपट, येस, त्यांच्या मार्फत सगळीकडे पोचली आहे. आणि त्याच्यामुळे काय झालंय? हिंदी ही भाषा देश जोडण्याचं काम करत आहे. The English language has been gaining ground in India due to the process of globalization which began after 1990. बघा, 1990 नंतर जागतिकीकरणाची, ग्लोबलायझेशनची जी प्रक्रिया सुरू झाली, त्या प्रक्रियेमुळे भारतात इंग्लिश लँग्वेजचं इट इज गेनिंग ग्राउंड, म्हणजे जे प्राबल्य आहे ते वाढत चाललेलं आहे. English is becoming the language of livelihood as it opens the doors to multiple job opportunities. असं म्हणता येईल की इंग्लिश ही आता एक भाकरीची भाषा होऊन गेली आहे. कारण नोकरी मिळवायची असेल आणि इंग्रजी भाषा येत असेल तर नोकरीची संधी लगेचच उपलब्ध होते. Moreover,
इंडियन्स आर ॲट द फोरफ्रंट इन लर्निंग इंग्लिश. आणि सध्या इंग्रजी शिकण्यामध्ये भारतीय लोकच आघाडीवर आहेत. However, it is necessary to ensure that this process does not endanger the very existence of regional language. इंग्रजी शिकण्यात काही वाईट नाही, पण या प्रक्रियेने भारतातील ज्या प्रादेशिक भाषा आहेत त्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ नये याची काळजी सुद्धा घ्यायला हवी. Do you know? Given below is a list of languages of Nagaland in 1961 and the number of people using them. इथे आपल्याला 1961 मध्ये एक लिस्ट काढली होती नागालँडमध्ये कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात त्याची आणि किती लोक ते बोलतात. पहा, अंगामी 33,766, लोथा 26,565, रेंगमा 5,786, खेझा 7,295, संगतम 15,508, चांग 11,329, इमचुंगय 10,187, then Zeliang 6,472, Ukichiru 1,175, Tikhir 2,468, then 47,439, Ao 55,904, then Chakhesang 339, then Sangtam Pochuri 2,736, Konyak 46,653, Form 13,385, Khimnungam 12,434, then Liangme 2,969 and Makori 769. The consequence of this variety was that Kohima radio station had to make it broadcast in 25 languages, which included English, Hindi, Naga dialects and 16 Naga languages. बघा, या विविधतेचा परिणाम असा झाला की कोहिमा आकाशवाणी या केंद्राला त्याचं जे काही कंटेंट असेल, मग ती गाणी असू दे, न्यूज असू दे, काहीही, ते त्या FM चे चॅनल असतात ना, तसं कोहिमा आकाशवाणी केंद्र होतं. त्याला 25 भाषांमधून त्यांचं जे प्रसारण आहे ते करायला लागायचं. ओके, आणि त्यामध्ये इंग्लिश, हिंदी आणि नागा बोली सोबतच यापैकी या 16 नागालँडच्या भाषांचा समावेश होता. अंडरस्टूड अबाउट द लँग्वेजेस? येस. कोणकोणत्या भाषा भारतात मुख्य आहेत, ऑफिशियल आहेत? हिंदी चित्रपटांमुळे सगळीकडे हिंदी पोचलेली आहे. नोकरीच्या संधीमुळे इंग्रजी भाषा देखील सगळीकडे पोचली आहे. भारतीय इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यामुळे आपल्या ज्या प्रादेशिक भाषा आहेत, our own languages, our own dialects should not come into danger. त्यांचं अस्तित्व धोक्यात येणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. नेक्स्ट इज स्पोर्ट्स, क्रीडा. During the pre-independence period, only a few selected games were known to people in general. बघा, स्वातंत्र्यापूर्वीचा जो काळ होता त्यामुळे तेव्हा लोकांना काही मोजक्या खेळांचीच नावं माहिती होती. Some sports person changed this situation. पण काही खेळाडू असे होऊन गेले, ही परिस्थितीच त्यांनी बदलून टाकली. This enhanced the status of both the sports and the sports persons. त्याच्यामुळे काय झालं, खेळ आणि खेळाडू या दोघांचाही स्टेटस मोठा झाला. The sports and the sports person. For example, Geet Sethi achieved global excellence in snooker, the variation of billiards. He won the national championship of billiards for teenagers at the age of 15. Later he went on to win national and international championship. बघा, येथील एक उदाहरण म्हणजे गीत सेठी. बिलियर्ड्स या खेळाच्या स्नूकर या प्रकारामध्ये सेठी यांनी काय केलं, जगात प्रावीण्य मिळवलं. फक्त वयाच्या 15व्या वर्षीच बिलियर्ड्सची कुमार राष्ट्रीय स्पर्धा त्यांनी जिंकली आणि त्याच्यानंतर ते
नॅशनल आणि इंटरनॅशनल चॅम्पियनशिपसाठी गेले, म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात देखील त्यांनी मेडल्स मिळवले. At the global level, he won the amateur billiards competition thrice and the professional one 5 times. His success made the game popular and newspapers began to report news about billiards. Thus he made a new field available to rising sportsperson in India. बघा, त्यानंतर जागतिक व्यावसायिक स्पर्धेत देखील 5 वेळा ते जिंकले होते. जागतिक हौशी बिलियर्ड स्पर्धेत 3 वेळा त्यांनी विजेतेपद मिळवलं होतं. आणि आता त्यांच्यामुळे या खेळाला आता पब्लिसिटी मिळत गेली. हा खेळ आता लोकप्रिय होऊ लागला. न्यूजपेपर्समध्ये या खेळाच्या बातम्या छापून यायला लागल्या. त्यासाठी सुद्धा गीत सेठी हेच कारणीभूत आहेत. आणि मग भारतातील जे रायझिंग खेळाडू होते, स्पोर्ट्स पर्सन होते, त्यांच्यासाठी सेठी यांनी ही नवीन फील्ड, एक नवीन गेम उपलब्ध करून दिला होता. It was in 1983 that the Indian team won the World Cup for cricket under the captainship of Kapil Dev. आता तुम्ही पाहिलंच असेल, 83 ची चर्चा चालू आहे. What's that 83? इट्स अ मूवी, राईट. आणि त्या मूवीमध्ये 1983 मध्ये भारताने जो पहिला क्रिकेटचा वर्ल्ड कप होता तो जिंकला होता, ते त्या मूवीमध्ये दाखवलं आहे. मग 1983 मध्ये काय झालेलं, कपिल देव यांच्या कॅप्टनशिप खाली, यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट जगातला सर्वात पहिला विश्वचषक मिळवला होता. फर्स्ट वर्ल्ड कप जिंकला होता. इट वॉज अ हिस्टॉरिक विक्ट्री, आणि तो एक ऐतिहासिक विजय होता. क्रिकेट इन्स्टंटली वॉन ग्रेट पॉप्युलॅरिटी अक्रॉस द कंट्री, आणि लगेचच आपल्या देशात या खेळाला मोठी लोकप्रियता मिळाली. इन द सेम इयर सुनील गावस्कर ब्रोक द अर्लियर रेकॉर्ड ऑफ मॅक्झिमम सेंचुरीज इन द टेस्ट क्रिकेट. आणि त्याच वर्षी सुनील गावस्कर यांनी जे टेस्ट मॅचेस होत्या, कसोटी सामने होते, त्यामधील सगळ्यात जास्त सेंचुरी मारण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला होता. सगळ्यात जास्त सेंचुरी मारण्याचा विक्रम केला होता. In 1985, India won the Benson and Hedges World Championship of Cricket. आणि त्यानंतर 1985 मध्ये भारताने बेन्सन अँड हेजेस या क्रिकेट स्पर्धेत देखील अजिंक्यपद मिळवलं होतं. As a result, cricket came to be played in all states to the lesser or greater extent, but at the cost of indigenous Indian games. मग आता भारतातील सर्वच राज्यांमध्ये कमी किंवा अधिक प्रमाणात क्रिकेट खेळला जाऊ लागला. देशी खेळ मागे पडून क्रिकेटचा खेळ आता आघाडीवर आला होता. अ फ्यू मूवीज वेअर ऑल्सो प्रोड्यूस अराउंड द थीम ऑफ क्रिकेट, आणि त्यावर क्रिकेट या खेळाला केंद्रस्थानी ठेवून काही चित्रपट देखील बनवण्यात आले. लाईव्ह टेलिकास्ट ऑफ द फुल 5 days or 1 day ऑफ द मॅचेस ऑल्सो बिकेम अवेलेबल. आणि नंतर टीव्हीवर पूर्ण 5 दिवस किंवा 1 दिवसची खेळांचे सामन्याचं प्रसारण सुरू करण्यात आलं. ओके, गॉट टिल हिअर? येस, एव्हरीवन गॉट टिल हिअर? ओके, म्हणजे आता पण तसंच चालू आहे. आता पण गेम्सवर पिक्चर्स बनवले जातात, बहुतेक चित्रपट बनवले जातात. तुम्ही पाहिलं असेल, सध्या जो 83 ची चर्चा चालू आहे ते हेच होतं. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली फर्स्ट वर्ल्ड कप इंडियाने जिंकला होता. ओके, तेच त्या मूवीमध्ये दाखवलं गेलं आहे. नेक्स्ट, इंडिया हॅड बीन पार्टिसिपेटिंग इन एशियाड अँड ऑलिम्पिक गेम्स. भारत हा एशियाड आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग घेत होता. ॲट द ऑलिम्पिक्स ऑफ इयर 2000, कर्णम मल्लेश्वरी वॉन अ मेडल फॉर वेट लिफ्टिंग. त्यानंतर इसवी सन 2000च्या ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरी हिने वेट लिफ्टिंग यामध्ये पदक मिळवलं होतं. शी वॉज द फर्स्ट इंडियन वुमन टू विन अ मेडल ॲट द ऑलिम्पिक्स. आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. India's representation began to rise in various Olympic games such as hockey, badminton, tennis, swimming, weightlifting and archery. मग त्यानंतर हॉकी, पोहणे, तिरंदाजी, वजन उचलणे, टेनिस, बॅडमिंटन या सगळ्याच स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व आता वाढू लागलं होतं. ओके, दिस वॉज ऑल अबाउट दिस स्पोर्ट्स. अंडरस्टूड?
स्पोर्ट्समध्ये कशा प्रकारे प्रगती झाली? हॅव यू अंडरस्टूड? ओके, लेट्स सी व्हॉट इज नेक्स्ट. थिएटर अँड फिल्म्स म्हणजे नाटक आणि चित्रपट. थिएटर अँड फिल्म्स आर इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ इंडियन लाईफ. नाटक आणि चित्रपट हे आपल्या भारतीयांच्या जीवनातला एक महत्त्वाचा घटक आहे. अर्ली प्लेज वेअर व्हेरी लॉंग, समटाइम्स रनिंग थ्रू अन एंटायर नाईट. पूर्वी जी नाटकं व्हायची ती खूप मोठी असायची, कधी कधी ती रात्रभर पण चालायची. नाव द फॉर्म, टेक्निक, ड्युरेशन ऑफ प्लेज हॅव ऑल चेंज. आता काय झालंय, नाटकांचं स्वरूप बदललंय, टेक्निक्स जे तंत्र वापरलं जातं ते सुद्धा बदललंय आणि वेळ पण बदलली आहे. राईट, टाइम पण चेंज झालेला आहे. पीपल फ्रॉम डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ टेक पार्ट इन द ड्रामाज, बट musicals have now declined in importance and political and social subjects have replaced the earlier mythological and historical themes. पूर्वी काय केलं जायचं, ही जी नाटकं होती त्यामध्ये पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टी घेतल्या जायच्या. जसं एक काहीतरी गोष्ट इतिहासात घडून गेलेली आहे, जसं रामायण वगैरे. ओके, अशा प्रकारच्या गोष्टींवर नाटकं केली जायची. पण आता आता तसं नाही. आता आणि म्युझिकल ड्रामा चालायचा, मोस्टली संगीत रंगभूमी होती. तर पण तिचं महत्त्व आता कमी होत चाललं आणि ते जे पौराणिक आणि ऐतिहासिक विषय होते, जे हिस्टॉरिकल आणि मिथिओलॉजिकल थीम्स होत्या, त्याच्याऐवजी आता पॉलिटिकल अँड सोशल म्हणजे राजकारण आणि समाजकारण या विषयांना जास्त इम्पॉर्टन्स मिळायला लागलंय. द एज ऑफ ब्लॅक अँड व्हाईट मूवीज हॅज बीन सक्सीडेड बाय द एज ऑफ कलर्ड मूवीज. पहिले ब्लॅक अँड व्हाईट मूवी असायची, कृष्णधवल म्हणजे काळी पांढरी फीत दिसायची फक्त. पण आता काय झालेलं आहे, सगळीकडे कलर मूवीज आलेल्या आहेत, रंगीत चित्रपटांचा युग आलेला आहे. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट, द प्लेस ऑफ हिंदी मूवीज इज इनकम्पॅरेबल. आणि मनोरंजन क्षेत्रात हिंदी चित्रपटांचं जे स्थान आहे ते इनकम्पॅरेबल आहे, त्याची तुलना कोणीही करू शकत नाही. नाव मूवीज रिफ्लेक्ट कंटेम्पररी थीम्स. फिल्म शूटिंग लोकल्स हॅव मूव्ड अब्रॉड. आता काय केलं जातं, सध्याची जी परिस्थिती आहे तिचंच चित्रण चित्रपटामध्ये दाखवलं जातं. शूटिंगसाठी बाहेरच्या देशाबाहेर सुद्धा जातात. सो व्ह्युअर्स कॅन नाव सी मेनी डिफरंट प्लेसेस इन फॉरेन कंट्रीज. आणि आता मग चित्रपटांच्या माध्यमातून परदेशातील ज्या वेगवेगळ्या जागा आहेत त्या सुद्धा लोकांना पाहायला मिळतात. जे लोक परदेशात जाऊ शकत नाही त्यांना फिल्मच्या माध्यमातून ते पाहायला मिळतं. मूवीज इन फॉरेन लँग्वेजेस आर नाव ट्रान्सलेटेड. आणि आता काय होतंय, जे फॉरेन लँग्वेजेस म्हणजे मोस्टली जे इंग्लिशमध्ये मूवीज असायचे ते आता ट्रान्सलेट करून येतात, त्यामुळे आपल्याला ते सुद्धा पाहायला मिळू शकतात. जे परकीय भाषेतले मूवीज होते ते आता आपल्या भाषेमध्ये किंवा आपल्याला समजणाऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट होऊन येतात. During the screening of English movies, a short Hindi translation now appears on the screen as a subtitle. आणि तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा इंग्रजी चित्रपटाचं प्रदर्शन होतं तेव्हा हिंदीचा अनुवाद पडद्यावर दिसू लागतं. राईट, हिंदी मूवीज नाव कम्पीट विथ ग्लोबल मूवीज ॲज दे हॅव रीच एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. हिंदी चित्रपट सुद्धा आता जागतिक चित्रपटांशी स्पर्धा करू लागले आहेत, कारण ते जगभरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. वी सी अ रिफ्लेक्शन ऑफ पॉलिटिक्स, सोशल इव्हेंट्स, इंडस्ट्री अँड टेक्नॉलॉजी इन द मूवीज. आणि आता आपल्याला राजकारण, समाजकारण, उद्योग, तंत्रज्ञान हे सगळं चित्रपटांमध्ये पाहायला मिळतं. मूवीज विच वेअर 3 to 4 hours लॉंग आर नाव ऑफ ओनली 1 or 1.5 hours. पहिल्यांदा 3 ते 4 तास चालायचे पिक्चर, पण आता ते 1.5 तासापर्यंत येऊन पोहोचले आहेत. Moreover, the concept of one screen and one cinema hall has given way to multiplexes. आता काय झालंय, एकच पडदा आणि एकच चित्रपटगृह ही संकल्पना बदलली, म्हणून काय झालं, आता मल्टीप्लेक्सेस आलेले आहेत. राईट, द डेज ऑफ अ मूवी रनिंग फॉर 100 weeks इन वन सिनेमा हॉल आर ओव्हर. पूर्वी काय केलं जायचं, एकच पिक्चर 100 आठवडे चालायचा एकाच चित्रपटगृहात, पण आता ते दिवस संपलेले आहेत.
Now one movie runs in thousands of cinema halls in India and abroad simultaneously. आता काय होत आहे, एक चित्रपट आपल्या देशातील हजारो चित्रपटगृहांमध्ये आणि देशाबाहेरील देखील चित्रपटगृहांमध्ये एकाच वेळी दिसू शकतो. राईट. दिस डेव्हलपमेंट हॅज चेंज द इकॉनॉमी ऑफ मूवीज. त्यांच्यामुळे काय झालंय, चित्रपटांचं अर्थकारण पूर्णपणे बदलून गेलंय. खूप पैसे कमवले जातात त्याच्यातून. प्रोडक्शन ऑफ मूवीज हॅज अटेंडेड अ स्टेटस ऑफ इंडस्ट्री. चित्रपटाच्या निर्मिती सुद्धा एक प्रकारचा उद्योग आहे, त्याला सुद्धा उद्योगाचा दर्जा प्राप्त झालाय. द इंडस्ट्री नाव एम्प्लॉईज क्रोर्स ऑफ पीपल. हा उद्योग आता कोट्यावधी लोकांना जॉब देऊ लागलाय. द मूवी इंडस्ट्री इन रिजनल लँग्वेजेस इज ऑल्सो थ्रायव्हिंग. प्रादेशिक भाषांमधील देखील चित्रपट बनवले जातात आणि तो उद्योग सुद्धा, ती इंडस्ट्री सुद्धा आता भरभराटीला आली आहे. Yes, everyone got till here? Yes. Okay. Shall I go forward? Shall we complete? It's only 8:21. Yes. Okay. Next, the newspapers. The changing lifestyle has had its effect on newspaper and other mass media, and they in turn have influenced individuals such as community life. बघा, जी जीवनशैली बदलत आहे तिचा प्रभाव वृत्तपत्रांवर आणि जे प्रसार माध्यम आहेत, मास मीडिया आहेत, त्यांच्यावर पडत आहे. राईट. त्याचबरोबर जे लोकांचं व्यक्तिगत जीवन आहे, सामूहिक जीवन आहे, जी सोशल लाईफ आहे, त्याच्यावर सुद्धा पडत आहे. ड्युरिंग अर्ली पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड, न्यूजपेपर्स हॅड मल्टिपल ऑब्जेक्टिव्स. स्वातंत्र्यानंतरचा जो पहिला कालखंड होता तेव्हा या न्यूजपेपर्सला काही उद्देश होते. लाईक in this period the newspaper were expected to not only give the news of daily events but also give impetus to industry and commerce by printing advertisement. म्हणजे यावेळी फक्त रोजच्या ज्या ताज्या बातम्या आहेत त्या देणे नाही, तर त्याच्यासोबत जाहिराती छापणे आणि उद्योग व्यवसायाला चालना देणे ही सुद्धा यांची उद्दिष्ट होती न्यूजपेपर्सची. Newspaper function with the following objective: shape public opinion, then direct it towards constructive work, at times lead the latter, carry on the task of public education, keep a watch over the government machinery, etc. मग त्याबरोबर काय काय केलं जायचं, अजून काय ऑब्जेक्टिव्ह होते, काय उद्दिष्ट होते? शेप द पब्लिक ओपिनियन, लोकांचं काय मत आहे ते घडवणे, लोकांचं मत तयार करणे एखाद्या गोष्टीबाबत. देन डायरेक्ट इट टुवर्ड्स कन्स्ट्रक्टिव्ह वर्क, त्यानंतर हे जे लोकांचं मत आहे ते विधायक कामासाठी जास्त प्रभावित करणे. आफ्टर दॅट ॲट टाइम्स लीड द लॅटर, आणि कधी कधी त्या गोष्टीला नेतृत्व सुद्धा करणे. कॅरी ऑन द टास्क ऑफ पब्लिक एज्युकेशन, लोकांमध्ये प्रबोधन घडवून आणणे. कीप अ वॉच ओव्हर द गव्हर्नमेंट मशिनरी, शासनाची काय व्यवस्था आहे, काय चाललंय शासनाचं, त्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणे. Earlier newspapers were black and white. With the changing times, color printing became common. अगोदर जे वर्तमानपत्रे होती ती फक्त ब्लॅक अँड व्हाईट होती, काळे आणि पांढरीच छापली जायची, पण आता ती सुद्धा कलरफुल आली आहे, ती सुद्धा रंगीत झाली आहे. Earlier newspapers were thought to be the mouthpieces of the taluka or district. पूर्वी काय केलं जायचं, तालुका आणि जिल्हा यांचं मुखपत्र म्हणून काही वृत्तपत्रे छापली जायची. नाउ दे हॅव टू फेस टफ कॉम्पिटिशन फ्रॉम द स्टेट लेवल न्यूजपेपर चेन. पण आता राज्यस्तरीय जी साखळी आहे त्यातील जे वृत्तपत्र आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यांना स्पर्धा करावी लागते. बट ऑन द होल न्यूजपेपर्स आर नाव बिकमिंग मोर ॲक्टिव्ह. पण काही विचार केला तरी वृत्तपत्रे आता जास्त ॲक्टिव्ह झाली आहेत, जास्त सक्रिय झाली आहेत. देअर स्कोप हॅज एनलार्ज टू include raising fund for drought affected and flood affected people, helping
meritorious student from lower income group to go for higher education and organizing or sponsoring cultural program. This is how newspapers have now become an inseparable part of our life. पण आताची वृत्तपत्र आहेत ती अजून काही जास्त काम करण्यासाठी ओळखली जातात, जसं फंड रेज करणे, जिथे दुष्काळ आला आहे किंवा पूर आला आहे त्यांच्यासाठी फंड रेझिंग, निधी उभारणे, देन मेरिटोरियस स्टुडंट्स हू डोंट हॅव द ॲबिलिटी टू गो अँड स्टडी अब्रॉड त्यांना हेल्प करणे, जे हुशार आहेत मुलं पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, बाहेर उच्च शिक्षणासाठी बाहेरच्या देशात जाऊन शिकणे हे त्यांना पॉसिबल होत नाही, त्यांच्यासाठी मदत उभी करणे, हे सगळी कामे आता न्यूजपेपर करत आहेत. सो दे आर बिकमिंग द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर लाईफ. आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग ते झाले आहे. ओके, दिस वॉज ऑल अबाउट न्यूजपेपर. अंडरस्टूड? Yes, got this one. Okay, the last point is television, Doordarshan. Television came to India during the post-independence period. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात दूरदर्शन भारतात आले. Now it is colored. Earlier it was black and white. Now it is colored. पहिले ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचे, आता कलर टीव्ही आपल्याला पाहायला मिळतो. Earlier it was limited to some selected programs and fixed time slot. पूर्वी टीव्हीला मोजकेच कार्यक्रम दाखवले जायचे आणि ते ठराविक वेळेसाठीच होते, टाइम स्लॉट पण फिक्स केलेले होते. Gradually its scope was enlarged to include educational programs, news bulletins, detailed reporting of the tours of the president and the prime minister. हळूहळू जे शैक्षणिक उपक्रम आहेत ते वार्तापत्रे, राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या दौऱ्याचं सविस्तर असे एक एक उपक्रम यामध्ये वाढत गेले. During the telecast of Ramayana and Mahabharata, a majority of people used to sit glued to the television set. त्याच्यानंतर जेव्हा रामायण आणि महाभारत यासारख्या मालिका दूरदर्शनवर येऊ लागल्या तेव्हा बहुतांश लोक हे टीव्हीच्या समोरच बसून राहायचे. These serials proved popularity of this medium. त्याच्यामुळे काय झालं, ह्या ज्या मालिका होत्या रामायण आणि महाभारत याच्यामुळे लोकांमध्ये टीव्ही ही जास्त पॉप्युलर झाली, दूरदर्शन जास्त पॉप्युलर झाली. Then in 1991 CNN channel showed to the entire world live visual reporting of Iraq war. त्यानंतर 1991 ला जे इराकचं युद्ध झालेलं त्याचं एक लाईव्ह फुटेज CNN या वाहिनीने पूर्ण जगभरात दाखवलं होतं. At this stage the world of Indian news channel changed completely. आणि या टप्प्यावर भारतातील ज्या वृत्तवाहिन्या होत्या त्यांचा विश्व पूर्णपणे बदलून गेलं. In 1998 Star Satellite Television Asia region, a private media house entered India, and the uninteresting, monotonous and propagandist news telecast of the early period underwent a sea change. बघा, त्यानंतर 1998 म्हणजे सॅटेलाइट टेलिव्हिजन एशिया हा एक खाजगी उद्योग समूह भारतात आला आणि भारतामध्ये जी पहिली सुरुवातीची प्रचारकी स्वरूपाची बातम्या असायच्या त्या पूर्णपणे बदलूनच गेल्या. The language, the technique of presentation, studios equipped with the latest technology and the use of OB म्हणजे outdoor broadcasting vans have expanded the scope of Indian TV channels still further and brought it transparency and variety. स्टार आल्यामुळे भाषा, त्यानंतर सादरीकरणाचं तंत्र, एकदम वेल इक्विप असे स्टुडिओ आणि त्यांच्या ज्या आउटडोअर ब्रॉडकास्टिंग व्हॅन असतात त्या या सगळ्यांनी काय केलं, खूप मोठ्या प्रमाणात आपल्या वाहिन्यांमध्ये चेंज घडवून आणला, बदल घडवून आणला. Now every nook and corner of the country is connected आणि आता देशाचा कानाकोपरा जोडला गेला. This has had great impact on politics. आणि राजकारणावर देखील त्याचा परिणाम झाला, कारण राजकारणी काय करत आहेत, काय त्यांचं चाललं आहे ते सगळ्या गोष्टी देशाच्या समोर येऊ लागल्या. In short, the whole country started changing. म्हणजे काय तर सारा देश आता बदलू लागला होता. So
far we have studied the history of modern India. Next year we will study how to make use of this subject in the practical world. We shall see how history can be a part of daily life and not just a thing of the past. मग आतापर्यंत आपण मॉडर्न इंडिया म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला. पुढे आपण इतिहास विषयाचा आपल्या व्यवहारिक जगतात कसा उपयोग करता येईल हे शिकणार आहोत in the next year. Okay? So here we have completed our lesson. Have you understood? Understood in the sense, shall we go to the question answer session then? Yes, if you all are interested, then only. Please. Shall I? Yes or no, please? Shall I ask you the questions? Okay. Choose the proper option and rewrite the completed sentences. India won the Cricket World Cup under the captainship of Sunil Gavaskar, Kapil Dev, Syed Kirmani, Sandeep. भारताने टिंबटिंबच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. कपिल देव. Yes. The dash dash language is gaining importance in India due to the process of globalization. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात टिंबटिंब भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे. English. Yes. इंग्रजी. Okay. Complete the information in the following table. Important languages in India. भारतातील महत्त्वाच्या भाषा. चला लिहा चॅट बॉक्स मध्ये पटापट. Yes, be fast. एकत्रच लिहा. Do not write one by one. एकत्रच लिहा. Yes. Hindi, Telugu, Punjabi, Marathi, Bengali, yes. Assamese, many more are there. Okay. Next is players who have won medals at the Olympic Games. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक प्राप्त खेळाडू. You can write the fresh one also. Yes, the fresh one also you can write. Not from the lessons only are expected. Okay, then children's movies that you have seen. तुम्ही पाहिलेले बाल चित्रपट. Yes, anyone? Have you ever? Children's movies? No? Okay, you haven't seen that anyone like that Harry Potter and Lion King, Jungle Book. You haven't? Okay. Next is names of channels telecasting various news bulletin. बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांची नावे लिहा. Yes, ABP माझा. Yes, TV9, Sun TV. Okay. Zee News. Yes. Next question. Give reasons for the following statement. Cricket began to be played all over India so to a greater or smaller extent.
भारतात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळला जाऊ लागला. Yes, who will? Yes? Tell me fast. सांगा लवकर. No one? Yes. Yes, Vedant. It was in 1983 that Indian team won the World Cup for cricket under the captainship of Kapil Dev. It was a historic victory. Cricket instantly won great popularity across the country. In the same year, Sunil Gavaskar broke the earlier record of maximum centuries in Test cricket. In 1995, India won the Basin and Hedges World Championship of Cricket. As a result, cricket came to be played in all states to a lesser or greater extent. Very good, very nice. Next one is the economy of movies is changing. चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे. The economy of movies is changing. Yes, Vedant. Earlier, early plays were very long, sometimes running through an entire night. Now, the form, technique, duration of plays have all changed. People from different walks of life take part in the dramas. But musicals have now declined in the importance, and political and social subjects have replaced the earlier mythological and historical themes. The age of black and white. No, 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 no. Wait, wait, wait. Just you can tell that about that screens, multiplexes, and all. Yes, that is changing the economy of films, right? Yes, this one. This one. That Hindi movies now compete with global movies, and they have reach in the each corner of the world. Okay. Then movies which were 3 to 4 hours long are now only 1.5 hours, and the concept of one screen is changed to one screen and one cinema hall is changed to multiplexes, and that's why in the days earlier the movies running for 100 weeks in one cinema hall are over, and now one movie runs in thousands of cinema hall in India and abroad simultaneously, and because of this the economy of movies is being changed. Okay, understood? Yes. Next question is, answer the following question in 25 to 30 words. Why is it necessary to keep alive the dialects of Indian language? भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे? Yes.
Tell me. See, through the medium of Hindi movies, Hindi have reached to all over the country, all over the country and out of the country also. And English language is also gaining the ground in India as the globalization demands it, right? And English is becoming the language of livelihood because of because it is assumed that it can open the multiple job opportunities, and Indians are at the forefront in learning English, and that's why our local languages or regional languages have become endangered. For their existence, we have to preserve them. म्हणून आपल्याला बोलीभाषा जपायला हव्यात. ओके, अंडरस्टूड? Yes, everyone got till here? Okay. The next question is, elaborate upon changing forms of newspaper. This you can tell me from your directly from your book. वृत्तपत्रांचा बदलता स्वरूप स्पष्ट करा. Elaborate upon the changing forms of newspaper. सांगा. Yes. अरे बुक ओपन करून सांगा बुक मधून. Should I show you? Yes, Ayush. Yes, Ayush. पानाची वेळ कार्यक्रमात वाढ झाली. कार्यक्रमाच्या स्वरूपात बदल झाले. बातम्यांबरोबर लोकप्रिय मालिकांचा प्रभाव वाढला. 1998 मध्ये स्टार हा खाजगी उद्योग समूह भारतात आला. दूरदर्शनचे एक सीडी नीरस स्वरूप संपुष्टात आले. दूरदर्शनची भाषा सादरी करण्याचे तंत्र स्वच्छ स्टुडिओ म्हणजे चित्रीकरण यामुळे वर्तमानात विविधता आली. Okay. Next is, which changes have taken place in the medium of television? सांगा. दूरदर्शन या माध्यमामध्ये कोणते बदल झाले? Yes, medium of television. Yes, Vedant, will you? Yes, काय काय बदललं टेलिव्हिजन मध्ये? Like you can say earlier they were black and white and now they are colored. Earlier it was limited to some selected program and time slots were also fixed. Now it is not like that. The scope have enlarged. Okay, to educational programs, news bulletin, detailed reporting of the tours of president and prime minister. These also are shown to on the television. Then the first serials that telecast were Ramayana and Mahabharata. Then the CNN in 1991, the CNN channel showed the live visual reporting of the Iraq war. Yes, then the Star Television area, this media house entered India and they change every nook on corner are connected as they change a look of our televisions and TV industries in India. Okay, they use the technology. They were having a well-equipped studios. Their technique of presentation, their language was extremely like attractive. Yes, and this have changed each and every part of the television industries in India. Now you got all the answers. Yes. Okay.
Can you write them for your homework? Yes? Okay, so now you can leave. Bye bye.